तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललो दरेगावहून फुलंब्रीला. तर जाताना पहा तुम्ही वातावरण पाहू शकता. दरेगावचं वातावरण म्हणजे एकदम जकासमध्ये राहतं. वर डोंगर आहे, इकडे एकदम असं क्लाउडी वातावरण झालं आहे ढगां. आता तुम्हाला आम्ही चाललो सगळे मावशी त्या गाडीचे नाही. तर आम्ही परत गेली. आता आम्ही निघतो त्या मागे. मित्रांनो परत टायरला गेले तर मित्रांनो आम्ही आलो जाता सांगितलं शेजारी त्या अदरक लावली. तो खंबा दिसतोय तिथून ते इथपर्यंत अदरक लावली पुरी. तर मित्रांनो आता मम्मीच्या मामाच्या घरून चालले सगळे आता. बाबा डायरेक्ट सेफली घेत आहे. दादा नेऊन घाल त्यांना. दादा नेऊन घालतोय ड्रायव्हर. सेल्फी घेऊन चालू इकडे. तर मित्रांनो आता आम्ही सांगून निघाले फुलंब्री जाण्यासाठी. तर मावशीला आपण तिथे आळंदमध्ये बसून दिले. तर मित्रांनो आता आपण घरून जेवण करून थोडा दुपारच्या वेळेस थोडासा रेस्ट करून आता आम्ही चाललो हॉटेलला आता गेल्यावर तुम्हाला जॉईन करतो. तर मित्रांनो आता आलो आम्ही हॉटेलला कस्टमर होते. तर मित्रांनो आता आपल्या आणि पुलाव पण आणला व्हेज पुलाव. त्याच्यावर आपण बेत मारू. मला भूक लागली ती गोळ्याला सांगतात मला वेस फुलं घेऊन ये. ते आणलं लवकर. मग काय आपलं रांगडी चव आपली घेतली. मटकी घेतली, केली फ्राय. खवरला आता काय व्हेज पुलाव पण आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो. चांगली पण थोडं मीठ जास्त चालतं. काढली आता भाऊजीने व्हेज बिर्याणी. कसं मग गरम ताव. हा नंतर ती काय मित्रांनो संध्याकाळ टाइम आहे आणि संध्याकाळी टायमाला कोणती कस्टमर तुम्ही त्यामुळे कैसा गया था आज का दिन बता नहीं सकते. टेंशन है कल बताऊंगी मैं. तर लगेच मग बोलला नाही आपले हिशोब करायला चालू केला होता. लाईट नसल्या गोडा 400 गुण हिशोब करत ना.